आताचं सत्र आपलं आहे व्यसनांच्या विळख्यात देश. हा अतिशय महत्त्वाचा यासाठी आपला हा मुद्दा आहे कारण आपण व्यसनाधीनतेचे वेगवेगळे प्रकार बघतोय. फक्त दारू हे व्यसन नसून आता सुरुवातीला तंबाखू हे व्यसन असायचं आणि नंतर हे दारू झालं. आता ड्रग्ससारख्या प्रमाणातलं सुद्धा व्यसन आता आपल्याला दिसतं आहे काम करताना. जसं कॉर्पोरेटमध्ये बरेचदा वेगवेगळे ताणतणाव असतात, तिकडे आलेले जे व्यसनाधीनतेचे आकडे आहेत ते अतिशय भयानक म्हटल्यापेक्षा अतिशय आय ओपनिंग ते आकडे आहेत, त्या डेटा आहेत. तर हा अतिशय महत्त्वाचा विषय या दृष्टीनं महत्त्वाचा आहे. या विषयाला हात घालण्यापूर्वी काही आकडे प्रामुख्यानं मी मांडले पाहिजेत. एकूण आपल्या कॉर्पोरेटमध्ये 20 ते 30% जे काही व्यसनाचं प्रमाण आहे ते आहेत. महिलांचं प्रमाण यामध्ये अतिशय जास्त प्रमाणात आढळून येतं आहे. ते सुद्धा 14% ते पोहोचलेलं आहे. एकूण 14 ते 15 लाख महिला या व्यसनाधीनतेकडे वळलेल्या आहेत. एकूणच आपण व्यसनाकडे बघायचा दृष्टिकोन झाला की पुरुषच यामध्ये अतिशय प्रमाणात आढळून आहेत असं दिसतं. पण तेही थोडं वगळता महिलांचं सुद्धा याकडे वेगळं विशेष लक्ष देण्याची गरज या ठिकाणी आहे. तर हा एक थोडासा ब्रीफ इंट्रोडक्शन. आजच्या मुलाखतीच्या सुरुवात करण्यापूर्वी भारतीताई तुमचं खूप खूप स्वागत. आजचे प्रश्नाला सुरुवात करण्यापूर्वी थोडा मी भारतीताईंविषयी आपल्याला मिळालेल्या पुस्तकात त्यांच्याविषयी ब्रीफ परिचय आहेतच. एकूण ताई 16 वर्ष या कामात व्यसनमुक्तीच्या कामात मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करत आहेत. मला वाटतं ही खूपच महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी ताई तुम्ही करताय. आपण वित्त विभागातून निवृत्त संचालक पदावरून निवृत्त झाल्यानंतर या कामाची सुरुवात केली. डॉक्टर सत्यनारायण नुवाल व्यसनमुक्ती केंद्रात तुम्ही मानसशास्त्रज्ञ म्हणून काम करता. हा तुमचा एक परिचय. पण त्या विषयाला हात घालण्यापूर्वी मी काही तुमच्याविषयी जाणून घेण्यासाठीची उत्सुक आहे. म्हणजे तुम्हाला हा महत्त्वाचा प्रश्न किंवा जसं तुमचं बालपण हे गांधी विचारातच गेलं आहे. गडकरी काकांच्या तुम्ही कन्या आहात. म्हणजे मी ते इमॅजिन करत होते की तुमचं कसं राहिलं असेल, कसं सराउंडिंग राहिलं असेल, कसे विषय तुम्ही लहानपणापासून हाताळत असाल. एरवी सामान्यात घरात जे चर्चिले जात नाहीत ते विषय तुम्ही लहानपणीच मिळाले असतील. तर या विषयाकडे तुम्ही कशा काय वळल्या आणि हा विषय तुम्हाला असा महत्त्वाचा का वाटला? सर्वांना नमस्कार. जसं युगंधरांनी म्हटलं आहे तसं घरामधलं वातावरण हे एक वेगळंच असताना जेव्हा शासकीय नोकरीमध्ये 94मध्ये मी प्रवेश केला, त्याआधीचं माझं शिक्षण जे आहे ते मानसशास्त्रामध्ये झालेलं होतं. आणि मी जेव्हा त्या नोकरीमध्ये शिरले तेव्हा माझ्या असं लक्षात आलं की बरीचशी कुटुंब म्हणजे माझे कर्मचारी त्यांचा मला उपयोग होत नव्हता कारण की व्यसनाचं त्यांचं प्रमाण. तर 96मध्ये मला हा प्रकर्षाने प्रश्न पुढे आला की माझ्या ऑफिसमधले बरेचसे लोक हे व्यसनाधीन होते आणि त्याच्यामुळे त्यांच्या कामाच्या गुणवत्तेवर आणि एकंदर परफॉर्मन्सवर परिणाम असायचा. दुसरं असं झालं होतं की त्यांची बायका मुलं त्यावेळेला म्हणजे हे साधारण 32 वर्षापूर्वीचं मी सांगते की सॅलरी ही कॅशमध्ये दिली जायची, चेक वगैरे पद्धत सुरू व्हायची होती. तर बायका मुलं ही 1 तारखेला आमच्या ऑफिसमध्ये येऊन बसलेली असायची आणि मला त्यांची विनंती असायची की पैसा आमच्या हातात द्या, कारण की हा माणूस पुढे एकही पैसा आमच्या हातात देत नाही. तर हे असे सगळे प्रकार पाहिले आणि मानसशास्त्राचा अभ्यास असल्यामुळे असं वाटलं की आपण यांना थोडी मदत करू शकतो. आणि ती मदत त्या काळापासूनच सुरू झालेली होती आणि त्यांचं काउन्सेलिंग करणे, फॅमिलीचं काउन्सेलिंग करणे आणि शक्यतोवर त्यांना या गोष्टीपासून परावृत्त करणे असे प्रकार त्यावेळेला सुरू झाले माझ्याकडनं. आणि हळूहळू काय झालं की खरं म्हणजे मी दारू पिलेला माणूस तोपर्यंत पाहिलेला नव्हता स्वतः, कारण की कुटुंबात कोणीच नसल्यामुळे आणि तसा समाजात म्हणजे एक स्टुडंट म्हणून वावर असताना पण थोडं धंतोलीसारख्या एरियामध्ये नागपुरात राहिल्यामुळे असं म्हणजे माझा डायरेक्ट एक्सपोजर या विषयाला नव्हता.
मी खरं म्हणजे मुंबईला असताना माझ्या बॉसला मी पहिल्यांदा दारू पिलेलं बघितलं होतं. तोपर्यंत मला काहीच अनुभव नव्हता की दारू पिलेला माणूस नेमका कसा वागतो. म्हणजे सिनेमातली ॲक्टिंग सोडली तर प्रत्यक्ष बघितलेलंच नव्हतं. पण असं सगळं असताना मग त्याची दाहकता मात्र जाणवली होती, कारण माझे बॉसच माझ्याच कॉलनीमध्ये राहणारे आणि त्यांची मुलं, त्यांची वाताहत पण मी बघितली होती. त्यांच्या मुली होत्या, गुणी मुली होत्या, आणि तरीसुद्धा म्हणजे त्यांना ज्या हालअपेष्टांमधनं आणि ज्या प्रसंगांमधनं जावं लागत होतं रोज, ते सगळं पण मी बघितलं होतं. आणि हे माझ्या ऑफिसमधलं जे चित्र पुन्हा एक निर्माण झालं ते पण बघितल्यानंतर असं वाटलं की आपण या लोकांना मदत करू शकतो, आणि त्यातनं ही सुरुवात झाली. मग याशिवाय काय झालं की लग्न झाल्यानंतर मग विकासचं पण पत्रकारितेचं क्षेत्र होतं, आणि त्याच्यामध्ये सुद्धा अनेक पत्रकार व्यसनाधीन होते आणि त्यांच्या पण कुटुंबांची वाताहत दिसत होती. याशिवाय काही पत्रकार तर म्हणजे स्वर्गाला पण गेले या सगळ्या भानगडीमध्ये. आता ते नक्की स्वर्गाला गेले का सांगता येणार नाही. पण म्हणजे असं ते अनुभूतपणे असं समोर येणाऱ्या ज्या गोष्टी होत्या त्याच्यातून असं वाटलं की हा एक अत्यंत महत्त्वाचा विषय आहे. शिवाय गांधीजींच्या संदर्भातलं वातावरण घरी होतं. माझी मावशी स्वातंत्र्य संग्राम सैनिक होती आणि वर्धेमध्येच तिने नशाबंदीचं पण काम केलेलं होतं, आणि उत्तम काम तिचं त्या क्षेत्रामध्ये झालेलं होतं. तर गांधीजींचा हा एक रचनात्मक कार्यक्रम पण होता की नशाबंदीच्या विरोधात त्यांनी बरीच मोहीम केलेली होती. तर असं सगळं एकंदरीत गोळाबेरीज करून असं वाटलं की या क्षेत्रामध्ये आपण चांगलं कॉन्ट्रीब्युशन करू शकतो. त्यामुळे मग या कामाची सुरुवात झाली असं म्हणता येईल. 12 वर्षापासून आमचं केंद्र चालतं आहे. त्यात असं झालं होतं की ऑफिसच्या एका पिऊनला, ज्याला भरपूरच या सगळ्या गोष्टीची गरज होती, त्याला एका व्यसनमुक्ती केंद्रात आम्ही ठेवलं, कारण त्याला नुसतं काउन्सिलिंगनी भागणार नव्हतं, तो ॲडिक्टच होता. तर मग त्याला तिथे ठेवल्यानंतर तो बरा झाला आणि ऑफिसमध्ये खूप चांगली एक पॉझिटिव्हिटी त्यामुळे निर्माण झाली की बाबा हा एक व्यसनाचा प्रकार आहे, जो आजार आहे, आणि आजार असल्यावर त्याला उपचार पण आहेत आणि तो बरा पण होतो, असं एक चित्र निर्माण झालं. आणि मग त्यातनं बऱ्याच लोक जे परावृत्त झाले मग या व्यसनापासून, त्यामुळे एक सकारात्मकता ऑफिसमध्ये आणि आमच्यामध्ये पण निर्माण झाली की उपचार यशस्वी होतात आणि माणसं या प्रकारातनं वाचतात आणि त्यांच्या कुटुंबाला एक चांगलं स्थैर्य आणि एक चांगलं वातावरण पुढे निर्माण होतं. यामुळे मग आपण हे काम सक्रियपणे पुढे वाढवायचं ठरवलं आणि 16 वर्षापासून मग सक्रिय एक केंद्र काढूनच आपण त्याची प्रत्यक्ष काम सुरू केलं. ताई, तुम्ही आता म्हटल्या की 16 वर्षापासून तिथे उपचार पद्धती त्या सगळ्या होतात, तर आम्हाला थोड्या त्या टेक्निकल गोष्टी काय असतात, म्हणजे जसं आता साधारणतः व्यसन करू नये, कारण जो व्यक्ती इतका कन्झम्पशन करत असेल, घेत असेल, तर त्याचं शरीर त्याच्याशी कसं डील करत असेल. म्हणजे मी जे काही उदाहरणं बघितली आहेत किंवा ज्यांच्याशी भेटली आहे ते म्हणतात की आम्ही प्यायलो नाही किंवा घेतलं नाही तर आमचे हात थरथरायला लागतात, चक्कर येणं किंवा असं काहीतरी वेगळं आपल्या आयुष्यातलं भाग निघून गेला अशासारखं वाटणं. तर या जे काही त्याला आपण पेशंट, खरं तर हा म्हणायला योग्य शब्द आहे, कारण तो आजारच आहे असं म्हणायला हरकत नाही, कारण हा व्यक्तीला जडलेलं व्यसन जे आहे ते आजाराच्या स्वरूपात असतं आणि हा आजारी व्यक्ती आहे. आपण एरवी समाजात बघताना असं होतं की व्यक्तीचा तिरस्कार केला जातो. जसं काही पेशंट, ताप येतो, सर्दी होते, खोकला होते किंवा अजून काही वेगळे आजार होतात, तर हा पण त्या तो तशाच पद्धतीचा आजार आहे आणि व्यक्तीचा तिरस्कार न करता, म्हणजे गांधीजी नेहमी म्हणायचे की त्याला जडलेला हा आजार आहे, त्यामुळं व्यक्तीचा तिरस्कार न करता त्यातून बाहेर काढण्यासाठी काय काय पद्धती वापरू शकता. म्हणजे जो सुज्ञ व्यक्ती आहे, ज्यांना कळतं की हा आजारी व्यक्ती आहे, त्याच्या काय पद्धती असू शकतात, किंवा तुम्ही प्रत्यक्ष त्या ठिकाणी काम करतायत तर काय काय उपचार पद्धती आहेत, कुठल्या कुठल्या काउन्सिलिंग कुठल्या पद्धतीचे असते, तर आम्हाला जाणून घ्यायला आवडेल की तुम्ही काय काय उपचार पद्धतीच्या माध्यमातून त्याच्याशी डील करता. पहिली गोष्ट, सगळ्यांना हे समजूनच घ्यायला पाहिजे की व्यसन हा एक जडलेला सायकोसोमॅटिक आजार असतो, मनोकायिक आजार म्हणून त्याला WHO सुद्धा याला क्लासिफाय केलेलं आहे. आणि हा एक आजार असल्यामुळे त्याच्या दुरुस्तीचा, उपचार पद्धतीचा एक प्रोटोकॉलसुद्धा नक्कीच डेव्हलप झालेला आहे. आणि हा सायकोसोमॅटिक आजार असल्यामुळे ह्याच्यामध्ये कॉम्प्लिकेशन जास्त असतं.
पण आपण थोड्या टेक्निकल गोष्टी याच्यात जाणून घ्यायला पाहिजे, कारण की मला असं वाटतं की इथे उपस्थित असणाऱ्या सगळ्यांना याचा अवेअरनेस तरी किमान आपण देऊया. तर मला हे सांगायचं आहे की ॲडिक्ट कोण होणार याचं पण काहीतरी एक शास्त्र आहे. म्हणजे कसं की हा सायकोसोमॅटिक आजार, नर्वस सिस्टीममध्ये होणारे बदल, कारण केमिकलच्या स्वरूपात ते एक पर्टिक्युलर केमिकल तुमच्या शरीरामध्ये जेव्हा तुम्ही घालता, म्हणजे अल्कोहोल किंवा ड्रगच्या स्वरूपात, तर ते अल्टरेशन्स तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये निर्माण करतं आणि त्याचा तुमच्या बिहेवियर पॅटर्न चेंज होतो. म्हणजे नर्वस सिस्टीममध्ये होणाऱ्या चेंजेसमुळे शरीरात तर बदल होतातच, पण याशिवाय म्हणजे मानसिक बदलसुद्धा बिहेवियर पॅटर्नमध्ये अगदी प्रकर्षाने लक्षात येणारे असतात. आणि प्रत्येक माणूस हा ॲडिक्ट होणार नसतो, पण 9 पैकी 1 व्यक्ती नक्कीच सोशल ड्रिंकिंग करत असतानासुद्धा ॲडिक्शनमध्ये, म्हणजे काय आहे बेसिकली की आपण असं इमॅजिन करू, हा एक उंबरठा आहे आणि हा उंबरठा म्हणजे सीमारेषा या ज्या आहेत या कधी क्रॉस होतील व्यक्तीच्या ते सांगू शकत नाही, कारण ते नर्वस सिस्टीममध्ये असलेलं प्री डिस्पोजिशन असतं. त्यामुळे ज्यांना असा ओव्हर कॉन्फिडन्स असतो की आम्ही फक्त कधीतरी सोशल ड्रिंकिंग करू आणि आमचा कॉन्फिडन्स आहे की आम्ही नाही ॲडिक्ट होणार, तर ती चुकीची गोष्ट आहे. कारण तुम्हाला माहिती नसतं तुमच्या नर्वस सिस्टीममध्ये वायरिंग कसं झालेलं आहे, म्हणजे सॉफ्टवेअर प्रोग्रामिंग कसं झालेलं आहे असं आपण थोडक्यात म्हणू शकतो. त्याच्यामुळे प्रत्येक व्यक्तीला सावधान तर राहायलाच पाहिजे. आणि शिवाय सायंटिफिक रिसर्च हेच सांगतं की थोड्या प्रमाणात जरी अल्कोहोलचं सेवन असेल तरी त्याच्यामध्ये 200 प्रकारचे आजार आणि इंजुरीज WHO आयडेंटिफाय केलेल्या आहेत की इतक्या प्रकारचे आजार तुम्हाला होतात, इन्क्लुडिंग कॅन्सर, मग तुम्हाला TB असेल किंवा अनेक इतर लिव्हर सिरोसिस वगैरे खूप कॉमन आहेत. तर कमीत कमी 200 प्रकारच्या गोष्टी आयडेंटिफाय WHO स्वतः केलेल्या आहेत. आणि जो ॲडिक्ट होतो त्याचा तर म्हणजे 9 पैकी 1 जण ॲडिक्ट होणार आहे एवढं नक्की. ड्रिंकिंग तर खूप जास्त लोक करतात किंवा ड्रग्सचं सेवन पण खूप जास्त लोक आता करतात. पण ह्याशिवाय काय आहे की जो ॲडिक्ट झाला त्याचं तर पूर्ण विश्व बदललेलं असतं. कारण काय आहे की त्यांनी एक डिपेंडन्स डेव्हलप केलेला असतो, त्याच्यामध्ये त्याची शारीरिक हानी पण खूप झालेली असते. याशिवाय त्याचं बिहेवियर पॅटर्न जे चेंज झालेलं असतं, त्याच्यामुळे कुटुंबाला बरेचदा अशी परिस्थिती फेस करावी लागते की एक दिवससुद्धा हा माणूस आता आमच्याबरोबर राहिला तर आम्ही म्हणजे जगू शकणार नाही. या डेस्परेट अवस्थेमध्ये जेव्हा कुटुंब जातं तेव्हा ते म्हणजे कुठल्याही रिहॅब सेंटरची मदत घ्यायला पुढे येतात. तोपर्यंत ते म्हणजे त्यांना ती तोपर्यंत टॉलरेट करत असते फॅमिली. का? कारण की कुटुंबातला सदस्य असतो, थोडं प्रेम पण असतं आणि आशा असते की नाही नाही आता आपण आग्रह धरू तर थोडं कमी घेईल किंवा थोडा सुधारेल वगैरे. पण असं होत नसतं. ज्यांच्यामध्ये ॲडिक्शनचं प्रीडिस्पोजिशन आहे त्यांना ते प्रॉपर उपचार केल्याशिवाय काहीही पर्याय नसतो. मग आता उपचार या की याच्यामध्ये आपल्याला होलिस्टिक ॲप्रोच घेऊन, कारण बिहेवियर आणि शरीर आणि मन हे दोन्ही इन्व्हॉल्ड असल्यामुळे आपल्याला एक विशेष उपचार पद्धती याच्यामध्ये सामील करावी लागते. त्याच्यामध्ये म्हणजे त्याचं काउन्सेलिंग हा भाग तर आहेच, पण याशिवाय त्याला बिहेवियर थेरपी देणे, त्याला कॉग्नेटिव्ह थेरपी देणे आणि औषधांचा पण खूप सुयोग्य वापर करणे, ह्या कॉम्बिनेशनमधून त्या व्यक्तीला बाहेर काढण्यासाठी आपल्याला प्रयत्न करायला लागतात. सध्या आपण जो प्रोटोकॉल आपल्याकडे वापरतो आहे म्हणजे WHOचाच प्रोटोकॉल आहे तो. त्याच्यामध्ये आपण काय करतो की आपण त्या व्यक्तीला शारीरिक धक्का जो एक किंवा शारीरिक तो ताण जो आलेला असतो सिस्टीमवर त्यातनं बाहेर काढण्यासाठी आपण सुरुवात करतो औषधांपासनं. औषधं घेत असताना त्याला विड्रॉल सिम्पटम्स येणे सगळ्यांना माहिती आहे की ती एक अत्यंत विचित्र अशी परिस्थिती असते, कारण त्याच्यामध्ये ॲग्रेशन आणि रेझिस्टन्स खूप जास्त असतो आणि त्यावेळेला बरेचदा मेडिकल कंडिशन पण उद्भवते. जर मेडिकल कंडिशन जास्तच क्रिटिकल असेल तर आपल्याला वैद्यकीय मदत म्हणजे डायरेक्ट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करण्याशिवाय पर्याय नसतो. तेव्हा आपल्याला विड्रॉवल मॅनेज जर नसेल होत साध्या पद्धतीने तर म्हणजे किती प्रमाणात विड्रॉवल आहे याच्यावर ते ठरतं. म्हणजे अशा वेळेला ॲडमिट करून 8-10 दिवसाचा उपचार झाल्यानंतर मग आपण रिहॅब सेंटरला आणतो. पण नॉर्मल त्याचा विड्रॉवल फारसा तीव्र नसेल तर आपण आपल्या इथे इन हाऊस पण मॅनेज करतो. ह्याशिवाय आपण त्यांना उत्तम आहार देणे, कारण की काय आहे जो पेशंट खूप जास्त प्रमाणात दारू घेतो आहे तर त्यांनी स्वतःचं शरीर इतकं निग्लेक्ट केलेलं असतं की त्याला उत्तम खाणंपिणं देऊन त्याला एक नॉर्मल स्टेजपर्यंत आणणं, ज्याच्याने त्याचा कॉन्फिडन्स आणि त्याची प्रतिकारशक्ती आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी हॅम्पर झालेल्या आहेत त्या सगळ्या रिस्टोअर होतील. या पद्धतीने त्याला सात्विक आणि बॅलन्स डाएट देणं आणि वेळच्या वेळी त्याला खाणं देणं ह्या गोष्टी पण खूप महत्त्वाच्या ठरतात.
याशिवाय मग त्याचं पर्सनल काउन्सिलिंग आपण सुरू करतो आणि साधारण 3 महिन्याचा औषधोपचार खूप गरजेचा असतो. त्याच काळामध्ये आपण काउन्सिलिंग पण उरकतो. पण 3 महिन्याचा जो कालावधी आपण त्याला इन हाऊस ठेवतो रिहॅब सेंटरला, तो खरं म्हणजे सफिशियंट नाही आहे. टोटल उपचाराचा कालावधी हा 1 वर्ष असतो. किमान 1 वर्ष दारू किंवा ड्रगपासून ती व्यक्ती कंप्लीट दूर जर राहिली तर त्याचं पुढे ॲडिक्ट असण्याचं किंवा सोबर असण्याचं प्रमाण खूप चांगलं असतं. तर मग आपल्याला ती काळजी घ्यावी लागते की 3 महिने आपल्याकडे त्याला एका बेस लेवलला आपण आणतो आणि त्याच्यानंतर आपण फॅमिलीला सुपूर्त करतो. त्यावेळेला फॅमिलीने ती काळजी घ्यायची असते की हा किमान 9 महिने पुढची अजिबातच दारू घेणार नाही. आणि जर तसं झालं तर मग त्याचं म्हणजे तो कालावधी जो आहे त्याच्यानंतर त्याचं सोबर राहण्याचं प्रमाण खूप चांगलं असं लक्षात येतं. पण काय असतं की ॲडिक्ट होण्यामागे केवळ ती व्यक्तीच जबाबदार असते असं बरेचदा नसतं. कधीकधी फॅमिली प्रॉब्लेम्समुळे सुद्धा तो सगळा प्रकार होतो. आणि जेव्हा रिहॅब झालेला पेशंट घरी आपण पाठवतो तेव्हा फॅमिलीचं काउन्सिलिंग पण खूप गरजेचं असतं. कारण ज्या वातावरणातनं तो आला तिथेच पुन्हा गेल्यावर तेच जर रिएन्फोर्सिंग फॅक्टर्स, सोशल फॅक्टर्स, फॅमिली फॅक्टर्स असतील तर मग पुन्हा तोच त्रास उद्भवण्याची, रिलॅप्स होण्याची खूप जास्त संभावना असते. म्हणून आपल्याला फॅमिली काउन्सिलिंग पण घ्यावं लागतं. पेशंटला घरी परत कसं ॲक्सेप्ट करायचं आहे आणि त्याला तू बेवड्या किंवा तू दारुड्या असे शब्द न वापरता किंवा तीव्र त्याला पुन्हा त्या जुन्या आठवणी न देता त्याला कशा पद्धतीने रिहॅब घरी पण पुढे करायचं आहे, कसं ॲक्सेप्टन्स करायचं आहे, त्याचं ट्रेनिंग पण आपल्याला फॅमिलीला द्यावं लागतं. तर 360 डिग्रीचा आपला हा कार्यक्रम असतो. सगळे अँगल्स लक्षात घेऊन आपल्याला त्या पेशंटवर उपचार करायला लागतात. आणि त्याचं म्हणजे आपण पुढे पण एक्सटेन्शन काम असं करतो की त्याला जेव्हा गरज पडेल किंवा 1 वर्षापर्यंत जर तो घरी राहणार असेल तर आपण त्याला आपल्या सेंटरला बोलवून दर रविवारी काउन्सिलिंग वगैरे करणे, फॅमिलीला काउन्सिलिंग करणे आणि तो पुन्हा त्या कचाट्यात पुन्हा सापडणार नाही यासाठी सगळे प्रयत्न करणे, असं आपल्याला बरंचसं काम शेवटपर्यंत करायला लागतं. हँड होल्डिंग करावं लागतं पेशंटचं. बिलकुल. हॅलो 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 निश्चितच म्हणजे हे 360 जसं तुम्ही म्हटल्या त्याप्रमाणे या गोष्टीकडे बघण्याची गरज आहे. एक माझं वैयक्तिक असा प्रश्न की तुम्हाला या संदर्भातलं एखादं काही उदाहरण देता येईल का, जेणेकरून म्हणजे आतापर्यंतच्या तुमच्या या प्रवासात आलेलं तुम्हाला एखादं उदाहरण की ते थोडं वेगळं होतं आणि तुम्ही त्याच्याशी कशी डील केली, आम्हाला आवडेल त्याबद्दल ऐकायला. इथे बरेचसे तरुण मुलं बसले असल्यामुळे त्यांना मी त्यांच्याशी सुसंगत असा एक प्रसंग सांगते की एकदा आमच्याकडे 5-7 मुलं आली आपल्या एका मित्राला घेऊन पेशंट म्हणून. आणि मग त्यांनी माझ्याशी थोडी चर्चा केली या विषयावर की आम्हाला आश्चर्य याचं वाटतं की आम्ही सगळेजणच बर्थडे पार्टी किंवा तसं काहीतरी करत असताना दारू घेतो. आणि त्यावेळेला असं होतं की आम्ही सोशल ड्रिंकिंग करतो आणि त्याच्यानंतर आम्ही सगळेजण दुसऱ्या दिवशी कामाला पण जातो. पण हा आमचा एक जो पर्टिक्युलर मित्र आहे तो मात्र अजिबात कामाला जात नाही. तो धरून बसतो त्याला. पुढचे 3-4-5 दिवस तो दुसरं खाणं पिणं नाही, झोप नाही, काहीच नाही, कुठेतरी पिऊन पडलेलाच असतो तो. तर असं का होतं? तर मी तरुणांच्या दृष्टीने हे पुन्हा वारंवार इन्सिस्ट करून सांगू इच्छिते की हा जो मी 9 पैकी 1 प्रकार जो सांगते आहे की तो होणारच ॲडिक्ट, कारण त्याचं प्रीडिस्पोजिशन तसं आहे आणि त्याचा अवेअरनेस कोणालाही आधी असू शकत नाही. अशी कुठली पण टेस्ट नाही आहे बाबा की याचं शुगर तपासून आणलं किंवा BP तपासून आणलं, तशी काही टेस्ट नाही आहे की आपल्याला कळेल की हा ॲडिक्ट होऊ शकतो, है ना. त्याच्यामुळे या लक्षणावरूनच आपल्याला समजायला पाहिजे की ह्याचं प्रीडिस्पोजिशन त्याच्यासाठी प्रोन आहे आणि हा होणार आहे ॲडिक्ट. तर मग अशा वेळेला काय करायचं? मग अर्थात त्या पेशंटला आम्ही ॲडमिट करून त्याचं सगळं प्रोटोकॉलप्रमाणे काम करून ते सगळं तर केलंच. पण मी त्याच्या मित्रांना हा संदेश मुद्दामून दिला की बघा, असा जर तुमचा एक मित्र असेल तर तुम्हाला काय करायचं आहे की तो सोबत असताना तुम्हाला अजिबात ड्रिंकिंग करायचं नाही आहे. तो एकच उपाय आहे, तुमचं मित्रावर जर प्रेम असेल तर त्याला वाचवण्याचा, दुसरा काहीच उपाय नाही आहे. म्हणजे युवा पिढीसाठी हा आगळा वेगळा अनुभव होता. मला आवडेल की हॅलो मला जाणून घ्यायला आवडेल की इतर व्यसनाबद्दल आणखी आम्हाला विस्तृत माहिती मिळाली तर ती फार चांगली होईल. म्हणजे आपण आता फक्त अल्कोहोल, ड्रग्ज या संदर्भात बोलतो आहे, पण अशी काही अजून ॲडिक्शन्स आहेत
ज्यामुळे ते शरीरावर परिणाम करतात किंवा त्यामुळे माणूस व्यक्ती त्यात खूप ॲडिक्ट होतो. प्रकार आपले व्यसनाचे वाढतात, त्याला कंट्रोलमध्ये करण्यासाठी आपल्याला खूप स्पेसिफिक काळजी प्रत्येक व्यक्तीची घरातल्या घेतली पाहिजे. घरामध्ये एक सुसंवाद असला पाहिजे, घरामध्ये व्यक्तींनी एकमेकांना वेळ दिला पाहिजे. आता जी परिस्थिती आहे त्याच्यामध्ये सोशल कनेक्ट जो आपण म्हणजे आता सिनियर लोक जे आहेत त्यांनी जो लहानपणी अनुभवाला घेतला तो सोशल कनेक्ट पण आता नवीन पिढीच्या तुलनेमध्ये म्हणजे त्यांच्या आयुष्यात फार कमी प्रमाणात आहे. सोशल कनेक्ट आणि सोशल सपोर्ट. सोशल कनेक्ट असला की त्याच्यामध्ये स्पर्धा जर खूप असेल, जसं मुलांमध्ये खूप स्पर्धा जर असेल तरीसुद्धा तो सोशल कनेक्ट त्यांना सपोर्टिव्ह कनेक्ट नसल्यामुळे त्याच्याहून पुन्हा स्ट्रेस आणि एन्झायटी वाढणार आहे. जसं आता मुलांचं शिक्षणाचं ज्या पद्धतीने तीव्र स्पर्धेला ते रोजगारासाठी किंवा जॉबसाठी पुढे सफर करतायत, तर हे सगळं त्यांचा मानसिक ताण वाढणारा आहे आणि तो ताण जर वेळीच आपण त्याच्यावर उपचार केले नाही तर व्यसनाचं प्रमाण नक्कीच खूप वाढणार आहे. शालेय मुलींमध्ये तुम्ही सांगितलं की स्क्रीन टाईम बराच आहे, याची अवेलेबिलिटीच्या संदर्भात तुम्ही काय मार्गदर्शन कराल? इतर ड्रग्सच्या संदर्भातली जी अवेबिलिटी आहे ती प्रचंड प्रमाणात वाढलेली आहे. आणि आमच्या लहानपणी जे आम्हाला आठवतं की निदान पैसे तरी अवेलेबल नसायचे घरात खिशात, त्याच्यामुळे म्हणजे असेल जरी अवेलेबल तरी घेता येत नव्हता, हा एक भाग होता. पण आत्ताच्या मुलांना पैसे पण खूप अवेलेबल आहेत. आईवडिलांना वेळ कमी झालेला आहे कारण की आपल्या जॉबचे टायमिंग्स आणि स्ट्रेस वाढलेला असल्यामुळे आपल्याला बराच वेळ आपण मुलांपासून पण दूर राहतो आणि या सगळ्या व्यापामध्ये त्या मुलांकडे होणारं दुर्लक्ष किंवा त्यांच्याकडे कमी वेळ जो आपण देतो आणि अशा वेळेला आपण बरेचदा कॉम्पन्सेट करतो काहीतरी चांगल्या वस्तू त्यांना हातात देण्याविषयी किंवा आपण पैसे देऊन मोकळवतो की बाबा तुझ्या आवडीचं काहीतरी घे. तर पैशांची अवेबिलिटी आणि ड्रग्सची बाजारात असणारी अवेलेबिलिटी ती पण फार प्रमाणात झालेली आहे. तर या दोघींच्या कॉम्बिनेशनमध्ये मुलांना आणि शिवाय या ड्रग्सला मिळणारी प्रतिष्ठा, आता तरुण मुलांमध्ये तर जर ड्रग्स घेत नसतील तर प्रॉब्लेम आहे असं झालेलं आहे आणि ड्रग्स घेणाऱ्याला फार कूल मानलं जातं आहे ना. नवीन मुलांमध्ये ही अशी फॅशनच आलेली आहे आता. तर आणि पार्टी आता खरं म्हणजे अल्कोहोलची जी पूर्वी चालायची एक साधारण 15-20 वर्षापूर्वी, ती आता रेव पार्टी जास्त प्रमाणात मुलं एन्जॉय करत आहेत. त्याच्यामध्ये खाणं नसलं तरी चालतं त्यांना, पण त्यांना ड्रग्स तिथे अवेलेबल असतात आणि असायला हवे असतात. तर पार्टीचा कन्सेप्टसुद्धा शहरांमध्ये बदलून गेलेला आहे. तर ग्रामीण भारतात एक वेगळं चित्र असलं पण तिथेसुद्धा ड्रग्सची अवेबिलिटी म्हणजे गांजा किंवा तत्सम गोष्टी खूपच प्रमाणात अवेलेबल असतात आणि त्याला काही त्यांना फारसे पैसे पण लागत नाहीत. पण शहरांमध्ये तर एक वेगळंच चित्र झालेलं आहे. एक तर नाईट लाईफ नावाचा प्रकार सुरू झालेला आहे. आपण जर नागपूरचा म्हणजे नागपूरची बरीचशी मंडळी असल्यामुळे मी सांगते की धरमपेठच्या रस्त्यावरनं रात्री 2 वाजता जाऊन बघा, नाईट लाईफच्या नावाखाली तिथे हजारो मुलं तिथे या पद्धतीने हायवेजवर किंवा रोड्सवर अवेलेबल आहेत. रात्री 12 नंतरच त्यांच्या पार्ट्या तिथे सुरू होतात. तिथे त्यावेळेला कंट्रोल करणारंही कोणी नसतं. खरं म्हणजे आपली अपेक्षा आहे की पोलीस डिपार्टमेंटनी ते कंट्रोल करावं, पण ते पण होत आहे असं दिसत नाही. आणि मग व्यक्ती स्वातंत्र्याचा पण प्रश्न थोडा उद्भवला जातो की बाबा आम्हाला आत्ताच करायचं आहे तर मग काय प्रश्न आहे त्याच्यामध्ये, कोणाला डिस्टर्ब होत आहे. पण ह्या सगळ्या प्रकारांमध्ये ड्रग्सची अवेबिलिटी आणि डिपेंडन्स हा वाढत चाललेला आहे आणि ही खरंच समाजासाठी एक काळजीची बाब आहे. युवकांमध्ये आणि शालेय मुलांमध्ये सुद्धा व्यसनाचं दिसतंय. सोबतच महिलांचं प्रमाण या व्यसनामध्ये कुठल्या प्रमाणात आहे, कुठल्या प्रकारच्या व्यसनाधीनतेच्या आहारी महिला या गेल्या आहे? कारण महिला आता बरेच बाहेर काम करायला गेल्या आहेत. सोबतच गावातही महिलांचं, आता मी शाळांसोबत गावात काम करते तर मुलांची प्रतिक्रिया असते की माझी आईच खाते त्याच्यामुळे ती मला देते. तर अशासारखे पण उदाहरणं आता गावामध्ये पण दिसायला लागले. एरवी आपण म्हणतो की थोडी अवेलेबिलिटी आहे किंवा पैसा आहे, याच्यामुळं थोडी फॅशन एक बनलेली महिलांमध्ये दिसते की हे केल्याशिवाय जमत नाही, हे करावंच लागतं. कारण जसं कॉर्पोरेटमध्ये बरेच दिसतं किंवा थोड्या मेट्रोपॉलिटियन सिटीमध्ये दिसते की स्टेटस मेंटेन करण्यासाठी या बऱ्याच गोष्टी आपण कॅज्युअल घेतो. नंतर त्याचं कधी ॲडिक्शन व्हायला लागतं हे आपल्यालासुद्धा कळत नाही आणि त्याचे दुष्परिणाम हे दिसायला लागतात. सोबतच जर मॅरिड वुमेन असेल तर तिच्या चाइल्डमध्ये ते परिणाम दिसायला लागतात. कारण होणारे सगळे बदल
या त्यामध्ये प्रामुख्याने येतात. तर मला ताई तुम्हाला प्रश्न आहे की महिलांची स्थिती व्यसनाधीनतेकडे कशी आहे, काय प्रमाण त्यामध्ये महिलांचं दिसून येतं आहे? महिलांचं प्रमाण जे आहे ते प्रचंड प्रमाणात वाढतं आहे. ग्रामीण भागात जर आपण बघितलं तर खरं म्हणजे गुटखा हा एक खूपच वाईट प्रकार अगदी सार्वत्रिक आहे. त्याच्यामध्ये स्त्री पुरुष भेद पण आपल्याला करता येत नाही. आणि ज्या पद्धतीने ते चालतं, जर आपण त्यांना डिस्करेज केलं तरी, कारण ते ॲडिक्ट झालेले आहेत, ते स्पष्ट सांगतात की हे जर नाही घेतलं तर आम्ही कामच करू शकणार नाही. तर असा प्रकार आपण ग्रामीण भागामध्ये बघतोच आहे. ग्रामीण भागामध्ये सुद्धा ड्रग्सची अवेबिलिटी झालेली आहे. आणि म्हणजे आपण जे म्हणतो की तिथे दारूचं प्रमाण नसेल तर त्यालासुद्धा अनेक लोक इथे पुष्टी देतील की ते पण प्रमाण चांगल्या प्रमाणात सुरू झालेलं आहे. दारू पिण्याचं प्रमाण सुरूच झालेलं आहे. आणि महिलांच्यासाठी मी एक उत्तम उदाहरण म्हणून किस्सा सांगते. माझ्या ऑफिसमध्ये मी जेव्हा दिल्लीला काम करत होते, पुसामध्ये IIRIमध्ये, त्यावेळेला एक स्टाफ होता, माझ्या सेक्शनलाच होता. आणि मग माझ्या कानावर एक दिवस असा प्रसंग आला की तो सारखा फार दारू प्यायचा. म्हणून मग त्याच्या बायकोनी त्याला, म्हणजे तो कपडे घातलेल्या अवस्थेत नसताना, म्हणजे फक्त अंडरपॅन्टवर असताना त्याच्या बायकोनी त्याला घराच्या बाहेर काढलं. आणि तो पूर्ण कॉलनीभर तसाच फिरला होता दिवसभर, तिने घरातनं घेतल्यामुळे. तर मला खूप काळजी वाटली त्या विषयाची, म्हणून मग मी त्याचं हळूहळू काउन्सिलिंग करायला सुरुवात केली. एक दिवस तो खूप चिअरफुल मूडमध्ये माझ्याकडे आला. म्हणे अभि तो समस्या ही खतम हो गई. म्हटलं कसं काय, अशी काय समस्या एकदम अशी चुटकीसारखी संपली तुझी? तर बोले मैंने ऐसा शुरू किया बोले कि एक वो टिन मिलता है बोले, वो मैं वाइफ के लिए भी लेके आता हूँ, उसके हाथ में थमा देता हूँ बोले. तर अशा पद्धतीने त्याची ती समस्या घराबाहेर काढण्याची त्यांनी सोडवलेली होती. तर म्हणजे आणि त्या बायकोनी पण इतक्या सहजतेने ते ॲक्सेप्ट केलेलं होतं की बाबा तू घेतो ना तर मग ठीक आहे, मला दिलं आहे ना तर मग काही प्रॉब्लेम नाही. गुजर सर होते माझ्याबरोबर पुसामध्ये. त्यांना माहिती आहे म्हणजे हे असे प्रकार पण आमच्या कॅम्पसमध्ये घडलेले आहेत. म्हणजे इतक्या सहजपणे ॲक्सेप्टन्स महिलांमध्ये पण या गोष्टीचं आलेलं आहे ना. तर म्हणजे काय झालेलं आहे की आता महिला कामाला बाहेर पडत आहेत, ताणतणाव त्यांचेही वाढलेले आहेत. आणि जे कॉर्पोरेट कल्चर आहे तिथे तर ताणाचा म्हणजे तुम्हाला एक्सप्लॉईट करूनच पैसे देत असतात. ते तुम्हाला चांगली सॅलरी देतात तेव्हा ते चांगलंच एक्सप्लॉईट करतात. तर कामाचा ताण, तिथली रेस आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी असतात कॉर्पोरेट कल्चरमध्ये, तर त्याच्यामध्ये तर हे खूपच जास्त प्रमाण झालं आहे. तर आता काय झालेलं आहे की, आणि नागपुरात सुद्धा आपण अनुभव घेतलेला आहे ना की नागपुरामध्ये एका महिलेनी ॲक्सिडेंट एक केलेला होता रात्री, है ना. तर तो दारू किंवा ड्रग्सच्या नशेमध्येच तिने केलेला होता. तर असे सगळे प्रकार एकदम कॉमन झालेले आहेत. म्हणजे आता त्याच्यात आपल्याला आश्चर्य वाटायला नको अशी परिस्थिती आलेली आहे. आणि त्यामुळे एकंदर मला असं वाटतं या सगळ्यांचा संबंध आपल्या टोटल लाईफस्टाईलशी झालेला आहे. ज्या पद्धतीची लाईफस्टाईल आत्ता आपण जगतो आहे त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी इन झालेल्या आहेत आणि त्याच्यामुळे समस्या खूप वाढते आहे. तर लाईफस्टाईलचा याचा संबंध असल्यामुळे आपल्याला टोटल लाईफस्टाईलवर, आपल्या जगण्याच्या व्हॅल्यू सिस्टीमवर आपल्याला विचार करण्याची गरज आलेली आहे. कारण ते जर आपण नाही केलं तर आपण या जगाच्या प्रवाहामध्ये वाहून जाणार आहोत. ज्या पद्धतीने वेस्टर्न वर्ल्ड मध्ये ज्या प्रमाणात समस्या आहे त्या आपल्याकडे यायला काहीच वेळ लागणार नाही आहे. तर मग आता पुन्हा आपल्याला लाईफस्टाईलच्या मध्ये जी आपण मूल्यव्यवस्था ॲक्सेप्ट केलेली होती पूर्वी आणि जिचा आता आपल्याला ऱ्हास दिसतो आहे त्याच्याकडे पुन्हा एकदा नजर टाकावी लागणार आहे की आपण ही जी व्हॅल्यू सिस्टीम घेतली आहे की साधेपणा आपण सोडून आता प्रत्येकाला एक स्टँडर्ड ऑफ लिव्हिंग मेंटेन करायची गरज वाटते. नंतर आपल्याला सगळ्यांना चांगल्या लाईफस्टाईलमुळे चांगले जॉब्स, चांगलं हे आणि त्याची अवेबिलिटी जी दिवसेंदिवस कमी आहे, या सगळ्यांचा संबंध आपल्या टोटल गोष्टींबरोबर जोडला जाऊन आपण जास्त जास्त समस्येला आमंत्रण तर नक्कीच देतो आहे. बिलकुलच. तुम्ही आता जीवनशैलीचा उल्लेख केला तर माझा हा एक प्रश्न असेल की या महिलांमध्ये व्यसनाचं प्रमाण वाढण्याचं काय कारण आहे आणि प्रायमरी लेवलवर कुठली जीवनशैली आणि कुठल्या पद्धतीची जीवनशैली, जसं डाएट प्लॅन काय, बेसिक प्रायमरी लेवलच्या काय जीवनशैली आपल्याला अंगीकारायला पाहिजे याबद्दल थोडी माहिती द्या.
खरं म्हणजे हे मी जे सांगेल तर ते मी फक्त महिलांसाठी लागू करणार नाही, ते पूर्ण समाजालाच लागू करावं लागणार आहे. की आत्ता काय स्पर्धा झाली आहे, म्हणजे आपण त्या काळापासून कुठवर आलो आहे त्याचं एक उदाहरण मी सांगते. की बाबासाहेब आंबेडकरांनी संघर्ष करून त्यावेळेला आपल्याला सांगितलं की 8 तासाची ड्युटी असली पाहिजे, त्यांना लीव्ज असल्या पाहिजे, त्यांना ब्रेक्स असले पाहिजे. हे सगळं आपण स्वतःहून सिस्टीममध्ये इनकॉर्पोरेट केलं होतं. पण आत्ताचं चित्र काय आहे, आत्ता कुठेही आपल्याला देशभर कामगार संघटना नावाचा प्रकार दिसत नाही आहे. दिसतोय का? कोणालाही दिसत नाही आहे. म्हणजे त्यांचे जे वर्किंग अवर्स रिस्ट्रिक्टेड असायला पाहिजे, त्यांना योग्य त्या फॅसिलिटीज असायला पाहिजे, योग्य ब्रेक्स असले पाहिजे, त्यांचा ताणतणाव लिमिटेड असला पाहिजे. यासाठी जे कामगार संघटनांनी एवढी वर्ष संघर्ष केला तो सगळा आता संपुष्टात आलेला आहे. कुठेही आपल्याला ते चित्र दिसत नाही. इनफॅक्ट आपली जी नवीन पिढी आहे ती स्वतःच म्हणजे जेव्हा निगोशिएशन्स होत असतील इंटरव्ह्यूमध्ये तेव्हा ती स्वतःच उलट काय सांगते आहे की मी इतके तास काम करायला तयार आहे. 12 तास किमान काम करतात मुलं आजकाल, 14सुद्धा करतात, 16सुद्धा करतात. तर ती मग आम्हाला जास्त सॅलरी द्या. आपण स्वतःच निगोशिएट करतो आहे ना. आपण आपलं फॅमिली लाईफ आणि आपलं जे एक म्हणजे रिलॅक्सेशन टाईम कॉम्प्रोमाइज करून आपण जास्त पैशांच्या मागे धावतो आहे. आणि त्याच्यामुळे काय होतं, टोटल लाईफस्टाईलवर आपला परिणाम होतो. कारण आपल्याला कुकिंगला मग वेळ सापडत नाही. मुलींचं तर पर्टिक्युलरली हे होतं आहे ना की त्यांना एवढे तास काम केल्यानंतर आणि त्यांना रेसमध्ये पण राहायचं आहे. जर त्यांनी ही नोकरी नाकारली तर मग कुठला तरी मुलगा पटकन तो जॉब घेईल. तसंही मॅनेजमेंट कधीच उत्सुक नसतं की मुलींना द्यावं लागेल बाबा आपल्याला जॉब, का कधीतरी मॅटर्निटी लिव्ह मागेल, कधी छोटं मुलं आहे म्हणून सुट्ट्या मागेल, म्हणून तसंही डिस्करेज करतात. मग अशा वेळेला त्यांना वाटतं की माझा जॉब जाऊ नये म्हणून त्यांनी जो स्ट्रगल सुरू केलेला आहे की बाबा मी ही पण फ्रंट ती पण फ्रंट ते सगळं करते. आणि मग जर घरी गेल्यावर जेवण बनवायला वेळ नसेल तर मी बाहेरूनच सरळ ऑर्डर करते. आणि हे सगळं आपण कॉम्प्रोमाइज करत चाललो. आपलं डाएट, आपलं रिलॅक्सेशन, आपला लेझर टाईम सगळा कॉम्प्रोमाइज करून आपण फक्त पैशावर फोकस ठेवतो आहे ना. त्याच्यामुळे काय होतं आहे की मग हा जो ताण आहे हा काढायला आपल्याला एक वे आऊट पण पाहिजे आहे ना. मग आपण म्हणतो की 2 पेग आत्ता घ्यायला पाहिजे, मला रिलॅक्स होण्याची खूप गरज आहे, उद्या पुन्हा मला एका मीटिंगला फेस करायचं आहे, कॉर्पोरेट मीटिंग आहे, डीलिंग आहे, हे आहे ते आहे. मग ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत या कॉम्प्रोमाइज करत लाईफस्टाईलमधले चेंजेस आपण स्वतःहून ओढवून घेतलेले आहे असं माझं म्हणणं आहे. मला असं वाटतं की आता जे 12 तास मुलांचं कमीत कमी काम सुरू आहे त्याला सगळ्यात पहिले शह द्यायला पाहिजे की मला सॅलरी कमी दे बाबा, पण तू 8 तासाचे 3 माणसं ठेव. तू 2 माणसं ठेवतो आहे ना आत्ता, ती सॅलरी 3मध्ये डिवाईड करून दे. असं कोणी निगोशिएट करतं आहे का आज? कोणीच करायला तयार नाही आहे. आणि मग ह्या सगळ्याचा आपल्या लाईफस्टाईलवर जबरदस्त परिणाम होतो आणि ह्या सगळ्यामुळे आपण व्यसनाधीनतेकडे नॅचरली जातो. कारण आपण शेवटी एक शरीर आहे, ते थकणार आहे, त्याला लेझरची आवश्यकता आहे, त्याला रिलॅक्सेशनची आवश्यकता आहे. ते सगळं आपण सोडून फक्त पैशाला आपल्या आयुष्यात जास्त महत्त्व देतो आहे आणि त्याच्यामुळे आपण समस्या जास्त ओढवून घेतो आहे. मला वाटतं सगळेजण ॲग्री करतील या गोष्टीला. नक्कीच ताई, कारण सगळे मला वाटतं सगळे सोशल फील्डमध्ये काम करणारे आहे, त्याच्यामुळं प्रत्यक्ष ते अनुभवत असतीलच अशासारख्या समस्या आहे या दिसतात आहे. एक मला या दृष्टीनं वाटतं की या सगळ्या संदर्भात विचार करत असताना अवेअरनेस आपल्याला काय काय असला पाहिजे, कुठल्या आपण काळजी घेतल्या पाहिजे, किंवा आपल्या प्रायमरी लेवलपर्यंत जसं सेंटरपर्यंत नेणं ही थोडी मोठी प्रक्रिया होईल, पण त्याला कुठं पहिल्यांदाच प्रतिबंध, जसं लक्षात आल्यावर काय प्रायमरी लेवलच्या काळजी घ्यायला पाहिजे आणि त्याबद्दलचे काय अवेअरनेस आपल्या प्रायमरी लेवलवर आपण करू शकतो किंवा इंडिव्हिज्युअल लेवलवर करू शकतो, याबद्दल थोडी माहिती. खरं म्हणजे कुठल्याही समस्येला प्रिव्हेन्शन हा सगळ्यात मोठा उपचाराचा भाग असला पाहिजे की मुळात ती गोष्ट उद्भवू नये याच्यासाठी पण काळजी घेतली गेली पाहिजे. सोशल ड्रिंकिंगला ज्या पद्धतीने एक प्रतिष्ठा प्राप्त होते की एखादा जर 4 लोकांमध्ये एक जण बसला आहे आणि तो जर घेत नसेल तर त्याला म्हणजे हीन भावनेने बघितलं जातं, त्याला इम्पॉर्टन्स दिलं जात नाही है ना. तर हा जो प्रकार आहे ह्या 2 गोष्टीचं कनेक्शन तोडलं गेलं पाहिजे की सोशल ड्रिंकिंग करतो, आमच्याबरोबर बसतो, सगळं करतो म्हणजे काहीतरी विशेष करतो, आणि एक जण जर करत नसेल तर ही जी प्रतिष्ठा दिवसेंदिवस प्राप्त होते आहे त्याला खरं म्हणजे शह बसला पाहिजे. दुसरी गोष्ट अशी आहे की सगळ्यात पहिले बिहेवियरमध्ये चेंजेस, म्हणजे जर ड्रग किंवा दारू घेतला असेल माणसाने, दारूचं तरी कळतं, ड्रग्सचं कळतच नाही, तर बिहेवियरल चेंजेस त्या छोट्या मुलामध्ये किंवा घरातल्या सदस्यांमध्ये जे होतात त्याच्याकडे बारकाईने लक्षात घेतलं पाहिजे.
बेसिकली घराघरातला संवाद आणि घरातली संख्येनी माणसं ही सगळी ज्या पद्धतीने कमी होत आहेत त्याच्यामुळे काय होतं की हे लक्षातच येत नाही बरेचदा, आणि एकमेकांना वेळ देण्याचाच इतका कमी आहे, कॉमन टाईमच इतका कमी आहे. परदेशामध्ये तर अशी परिस्थिती आहे की मूल जर छोटं असेल तर 8-10 तास ती मुलगी काम करते तेव्हा नवरा घरी असतो, आणि मग नंतर तो म्हणजे त्या दोघांचाच संवाद काही नसतो. ती परिस्थिती आलेली आहे, कारण की त्यांना मूल सांभाळायला ठेवणं जास्त कॉस्टली पडतं. त्यामुळे मग ते असं कॉम्प्रोमाइज करतात की एक जण नाईट ड्युटी करतो आहे आणि एक जण दिवसा काम करतो आहे. मग त्या दोघांमध्ये पण संवाद नसेल तर समस्येला सुरुवात झाली आहे हे बेसिकली कधी कळणार. तर घराघरातला सुसंवाद, एकत्र टाईम घालवणे आणि बिहेवियरल चेंजेसकडे लगेच लक्ष देणे हा एक प्रिव्हेन्शनचा उत्तम मार्ग आहे. छोट्या मुलाला अशा काही सवयी लागलेल्या आहेत तर त्याच्या बिहेवियरमध्ये ते एक चलबिचलपणा येणं, त्याचं एन्झायटी असणं किंवा काही गोष्ट लपवतो आहे तो आपल्यापासून हे लक्षात येणं, किंवा त्याच्यामध्ये ॲग्रेशनमध्ये झालेली वाढ, ह्या सगळ्या गोष्टी म्हणजे इव्हन मोबाईल ॲडिक्शनमुळे सुद्धा ॲग्रेशनमध्ये वाढ दिसते. तर ह्या सगळ्या गोष्टी वेळीच प्रिव्हेंट करणे हा सगळ्यात उत्तम मार्ग आहे. आणि समजा प्रॉब्लेम झालाच असेल तर तो लवकरात लवकर ॲक्सेप्ट करून त्याच्यावर जी काय उपचार पद्धती आहे ती तातडीने मदत घेणे हा पण एक प्रकार असतो. बरेचदा हाताबाहेर गोष्टी गेल्यानंतर, म्हणजे फॉर एक्झाम्पल आमच्याकडे जे पेशंट येतात तर तेव्हा घरातल्या लोकांना डोळ्यासमोर ती व्यक्ती नकोशी होते किंवा आता याच्याबरोबर एक दिवससुद्धा राहणं शक्य नाही असं झाल्यानंतर आणतात तेव्हा समस्या खूपच पुढे गेलेली असते. अशा केसमध्ये मॉर्टॅलिटीचं पण प्रमाण खूप जास्त असतं. पेशंटला जरी आम्ही त्या विळख्यातनं सोडवलं तरी तो पुढे 4-5 वर्षाच्या वर जगत नाही, कारण त्यांनी ऑलरेडी सगळं खराब करून घेतलेलं असतं काम. तर अर्ली उपचाराला सामोरं जाणं ही सुद्धा कुटुंबाची खूप मोठी जबाबदारी आहे, आणि ते जर झालं तर समस्या कमी प्रमाणात आणि कमी इफर्टमध्ये सोडवू शकतो आपण. ती एक आपल्याला म्हणतात प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर. मला वाटतं त्याचप्रमाणे आपण काळजी घेतली पाहिजे, आणि जसं लक्षात आलं त्यावर ॲक्शनेबल काय काय प्रायमरी लेवलच्या ट्रीटमेंट असतील किंवा अजून काही गोष्टी असतील तर त्या आपण काळजी घेतल्या पाहिजे. खास करून मला असं वाटतं की यंग जनरेशन साठी हे थोडं चॅलेंजिंग आहे, आणि ते एक मोठं आव्हानसुद्धा आहे की जर जनरेशन वाईज या गोष्टी स्टॉप होत गेल्या किंवा ब्रेक होत गेल्या तर ते पुढं सरकणारच नाही किंवा ते पुढं पेनिट्रेट होणार नाही. तर मला वाटतं ही यंग जनरेशनसाठी सुद्धा एक आपल्यासाठी चॅलेंज आहे की त्याच्यातून कसं ओव्हरकम करता येईल किंवा मिनिमाइज करता येईल. तर याची संदर्भात आपल्याला काळजी घेणं गरजेची आहे. एक इन्फॉर्मल प्रश्न माझा वैयक्तिक की हे सगळं करत असताना बिंग भारती म्हणून काय काय चॅलेंजेस आले आणि तुम्ही त्या कुठल्या पद्धतीनं टॅकल केल्या आणि कशात त्याच्याशी डील केलं, तर हे मला नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. काय असतं की आपण एखादं कुठलंही, आणि हे काम जे आहे हे अर्थात खूप चॅलेंजिंगच काम असतं आणि हे मल्टीफसेटेड काम असतं. याच्यावर बरेचसे अँगल्स लक्षात घेऊन उपचार पद्धती करावी लागते, आणि त्याच्यामुळे काय होतं की बरेचदा फॅमिलीजच प्रॉब्लेम क्रिएट करतात उपचार पद्धतीमध्ये. फॉर एक्झाम्पल कधीतरी एखादी आई हळूच आणून गुटखा त्या मुलाला पुरवते की बाबा येतं गुटखा पण देत नाही, माझ्या मुलाचं काय होईल, तिला किती त्रास होईल. नंतर मग कधीकधी 8 दिवस झाले की फॅमिली भेटायला येते आणि मग त्यांना इतका प्रेमाचा उमाळा येतो, म्हणजे ज्याचं तोंडही आधी पाहायचं नसतं त्यांनी मारहाण केली असते, घरी तोडफोड केलेली असते, पण त्यांना एकदम मग प्रेमाचा उमाळा येतो की बाबा म्हणजे आता याला तर ताबडतोब घरी घ्यायला पाहिजे. 8 दिवस झाले तर काय खायला देतात माहिती नाही, त्याला हे नसेल मिळालं, त्याला ते नसेल मिळालं करून लगेच घरी घेऊन जातात. अशा पुष्कळ प्रकारच्या समस्या पॅरेंट्स आणि फॅमिली, आणि अर्थात त्यांना कळत नसतं म्हणून बरेचदा काय विचार करतात, आता झाले ना 15 दिवस, झालाच असेल आता बरा, आम्ही आता घेऊनच जातो. पण तसं नसतं. हे सगळं अत्यंत कॉम्प्लिकेटेड आहे आणि हे फॅमिलीला समजून सांगण्यामध्ये आमची खूप शक्ती खरं म्हणजे खर्च होते, कारण कुटुंबाचा जोर या उपचार पद्धतीमध्ये एक सक्रिय सहभाग आणि सपोर्ट होत नाही तोवर ती समस्या सोडवलीच जात नाही. आणि हे चॅलेंज आमचं सेंटर रोजच फेस करत असतं, विविध प्रकारच्या समस्या. तर या पद्धतीने तो प्रवास चालू असतो. ची कन्स्ट्रक्टिव्ह माहिती आपल्याला पर्यंत पोहोचली आहे. म्हणजे ताई प्रत्यक्ष काम करतात आहे म्हणून त्यांचे ते अनुभव पण फार बोलके आहेत, कारण
फक्त थेरी मांडण्यापेक्षा जे एक्सपिरियन्स तुम्ही फेस केलेलं असतं किंवा त्याच्याशी डील केलेलं असतं ते खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं भारतीताईचं हे लाईव्ह एक्सपिरियन्स आम्हाला ऐकून खूप मजा आली, खूप माहितीसुद्धा मिळाली. येस, खूप चर्चा नाही करता आली, खूप डिटेलमध्ये नाही जाता आलं, पण वैयक्तिकरित्या नक्कीच जाणून घ्यायला आवडेल. चालेल, कुणाला काही प्रश्न विचारायचे असतील तर 1 किंवा 2 प्रश्न घेऊ, जास्त नाही. की सांगता येत नाही. त्याचं कारण असं असतं की तो प्रोटोकॉल पूर्ण झाला का याच्यावर अवलंबून असतं. प्रोटोकॉल बरेचदा म्हणजे आम्ही सध्या तरी आम्ही असा ठेवलेला आहे की 3 महिने आमच्याकडे ॲक्टिव्ह उपचार आणि नंतर मग 9 महिने फॅमिलीनी दारूपासून दूर ठेवणं. तसं जर केलं असेल तर खूप चांगला रिझल्ट असतो, म्हणजे खूपच चांगला रिझल्ट असतो. पण बरेचदा काय होतं की बाहेर रिएन्फोर्सिंग फॅक्टर्स किंवा ज्या गोष्टी असतात, खरं म्हणजे अत्यंत कॉम्प्लिकेटेड असाच प्रकारे ॲडिक्शनपासून दूर राहणे, कारण याच्यात रिकरन्स खूप असतो, खूप प्रमाणात असतो आणि तो कशाने पण ट्रिगर होतो ना. म्हणजे जसं आमच्याकडे 3 महिने तो पेशंट राहिला आणि घरी घेऊन गेले, तर बरेचदा मित्र पण त्याच्यासोबत आलेले असतात आणि मित्र म्हणतात, साला इसने 3 महीने तक नहीं पिया, चल पहिले तेरे को पिलाता हूँ, पहिले बारमध्ये घेऊन जातात त्याला. अशा वेळेला मग काय आम्ही अपेक्षा करायची. आणि मित्र यामध्ये फार ॲक्टिव्ह असतात, ते बाहेर उभेच असतात, बरेचदा चौकात उभे असतात की हा निघाला की आपण त्याला एंटरटेन करायचं आहे म्हणून. तर हे प्रकार आहेत. ह्याशिवाय दुसरं काय आहे की हा जो प्रकार आहे हा नर्वस सिस्टीमशी जुळलेला असल्यामुळे ट्रिगर फॅक्टर्स खूप असतात. जसे त्यांनी जर दारूचे ग्लास किंवा वास जरी त्याला आला, म्हणजे मित्र घेतो आहे तो नाही घेत आहे, तरी पण तो ट्रिगर होऊ शकतो. म्हणजे त्याचा रिलॅप्स व्हायला खूप कारणं असू शकतात. त्याचं जे कंडिशनिंग आधी झालेलं आहे एखाद्या पर्टिक्युलर फॅक्टरबरोबर की यावेळेला घ्यायचं आहे किंवा सण आला आणि घ्यायचं आहे, होळीच्या दिवशी, तो नाही रेजिस्ट करू शकतो. मग आम्हाला प्रिव्हेन्शनसाठी असे पण उपाय सुचवावे लागतात की आता होळी येते तर बाबा 8 दिवस आधीच आमच्याकडे पाठवून ठेव, त्या दिवशी आपण त्याला थांबवू, म्हणजे ट्रिगर होऊन पुन्हा रिलॅप्स नाही झालं पाहिजे. तर रिलॅप्स आणि रिकरन्स हा खूप जास्त प्रमाणात आहे आणि त्याच्यामुळे विविध फॅक्टर्स असे आहेत की ते त्याला बरोबर त्याच्यात पुन्हा खेचू शकतात. व्यसनामध्ये बाप जर दारू पित असेल तर मुलगा दारू पिण्याचे चान्सेस किती आहे, आणि व्यसन जे आहे ते घरूनच सुरू होते का? व्यसन जे आहे ते घरूनच सुरू होते का? तर आधी देते की बहुतेक वेळा घरून सुरू होत नाही, पण आता त्याची सुरुवात पण दिसते. जसं आम्ही दिल्लीत होतो आणि 13 वर्षाच्या मुली झाल्या की माझ्या मुली सांगायच्या की 13 वर्षाचं माइलस्टोन ठरवला होता त्या पंजाबी फॅमिलीजनी. 13 वर्षाचा झाल्यावर स्वतःहून त्यांना दारू पाजली, नाहीतरी बाहेर घेणारच आहे, तर आम्ही स्वतःच पाजलेली काय वाईट, चांगल्या ब्रँडची पाजू, असा दिल्लीमध्ये प्रकार असायचा. म्हणजे घरून सुरुवात तशी होते. पण बहुतेक वेळेला आपल्याकडे ते लोण तेवढ्या प्रमाणात नाही आहे अजून, म्हणजे तेवढे आपण अजून पुढे नाही गेलो म्हणता येईल किंवा मागे नाही आलो म्हणता येईल. तर आपल्याकडे कसं आहे की मित्रांमध्येच 12व्या-13व्या वर्षी सुरुवात होते, 8वी-9वीपासूनच. कारण आमचे सगळे पेशंट्स या पद्धतीनेच आम्हाला सांगतात की 8व्या-9व्या वर्गामध्ये आम्ही पहिल्यांदा घेतली होती मित्रांबरोबर. ठीक आहे. आणि दुसरा काय प्रश्न होता? वडिलांकडनं येण्यामध्ये ना मला 2 एकदम अपोजिट रिॲक्शन्स दिसलेल्या आहेत. म्हणजे वडिलांनी दारू पिऊन जर कुटुंबाची धुळगाण केली असेल तर त्याच्यानी अवर्षण निर्माण झालेले पण मी खूप लोक पाहिले आहेत की ते अजिबातच मग त्या मार्गाला जाऊ इच्छित नाहीत. पण वडील घेतात तर त्यांचं अनुकरण करणारे पण खूप लोक आहेत की ते लगेच 12व्या-13व्या वर्षी म्हणजे तेच घेतात, तर मग म्हणजे त्याच्यात काही वावगं आहे असं त्या मुलांनाही वाटत नाही. त्याच्यामुळे हे एकदम 2 अपोजिट ट्रेंड्स समोर येत असतात. ॲडमिट झालेले अनेक उदाहरणं आहेत. वडील आणि ते शिकलेले एक्झिक्युटिव्ह इंजिनियर वगैरे वगैरे या लेवलचे एकाच वेळेस वारंवार यायचे. ते अजून एक असं की आक्रमक खूप होतात. ते घरी तोडफोड मारफोड करतात. ते घरीच करत नाही, आमच्याकडे दर महिन्याला कोणी टी व्ही फोडून ठेवतो, कोणी काहीतरी करून ठेवतो. ह्या वस्तू जर आम्ही जर तोडफोडीच्या जर केलं तर एक म्युझियम होईल की तो किती आक्रमक होतो. म्हणजे सगळी सुरक्षा घेऊनसुद्धा इतकं विचित्र आहे. म्हणजे ते डोळ्यापुढे चित्र जरी असलं तर भयावह वाटतं. तर यातून बाहेर निघायचं आहे म्हणून आमचं ब्रीद आहे, चला व्यसनमुक्त समाज घडवूया, त्या ह्याच्याने आम्ही पुढे जातो आहे. धन्यवाद भारतीजी आणि युगंधराजी.